बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला निघृण हत्या झाली। गेल्या 4 महिन्यांपासून हे प्रकरण राज्यभरात चर्चेचा विषय बनले। या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झालेत। हत्येचा मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा, त्यामुळे मुंडे यांना आपलं मंत्रीपदही गमवावं लागलं। सध्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। बुधवारी सुनावणी दरम्यान सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला। याबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली। या प्रकरणातील 3 आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिली आहे। आरोपींपैकी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीत आपला गुन्हा कबूल केलाय। या 3ही आरोपींनी वाल्मिक कराड यांना सांगितल्यावर खंडणी मागितल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे। त्यामुळे आता वाल्मिक कराड या प्रकरणात पुरता अडकल्याचं दिसते। या 3ही आरोपींनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली देताना न्यायालयाला काय काय सांगितलं, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोणते पुरावे मांडले, या सगळ्यामुळे वाल्मिक कराड कसा अडचणीत आलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय शिवबंधन न्यूज। सुदर्शन घुलेने काय कबुली दिली पाहूयात। आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशी दरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असलेला सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याची माहिती समोर आली। सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्या प्रकरणात आपला सहभाग असल्याचं नाकारत होता, मात्र पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजर कडून खंडणी मागतानाचा व्हिडिओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला। सुदर्शन घुले याने होय, आम्हीच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली। म्हणून संतोष देशमुखांना संपवलं। तसेच आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख यांनी आम्हाला मारहाण केली होती। त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हा संतोष देशमुखने आम्हाला मारलं। यानंतर मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिलं होतं। त्याचा राग आमच्या मनात होता। तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता। त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली। यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्या सोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली। तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडिओ शूट केल्याची कबुली पोलिसांना दिली। तर जयराम चाटे यानेही याच्या विरोधातील सर्व आरोप मान्य केलेत। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोणते पुरावे मांडले ज्याने कराड अडचणीत आलाय पाहूयात। वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या 28 आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या। या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात मांडल्या होत्या, मात्र एक गोष्ट चार्जशीट मध्ये नव्हती, ती म्हणजे सीडीआर। हाच सीडीआरचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात मांडला। पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली खंडणी आणि नंतर झालेली संतोष देशमुख यांची हत्या, या 2 घटनांचा कसा संबंध आहे हे देखील निकम यांनी माहिती देताना सांगितलं आहे। उज्ज्वल निकम म्हणाले की 29 नोव्हेंबर रोजी खंडणीबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। खंडणीसाठी विष्णू चाटेच्या कार्यालयात जी बैठक झाली त्या बैठकीला सर्व आरोपी हजर होते। वाल्मिक कराड याने जगमित्र या त्याच्या कार्यालयात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितली। त्यानंतर जेव्हा संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केला तेव्हा सुदर्शन घुले यांनी पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली। या मारहाणीनंतर तिरंगा हॉटेल येथे झालेल्या बैठकीत संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला सांगितलं। या संपूर्ण प्रकरणात वाल्मिक कराडने आरोपींना गाईड केलं असा दावा उज्ज्वल निकम यांनी कोर्टात केला आहे। या सर्व घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं? संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींपैकी फरार असलेला कृष्णा आंधळे आता तरी भेटेल का? याबाबत तुमची मतं आणि प्रतिक्रिया काय आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।